तो खरा दागिना म्हणजे काय माहितीये का, असं एक छोटी खेडेगावातली शाळा. त्या दिवशी वर्गामध्ये त्याचे जे गुरुजी असतात ते त्या सदूला बोलवतात आणि ते विचारतात की इकडे ये सदू बाळा, आणि त्या दुसऱ्या श्रीमंत मुलाला पण बोलवतात. ते म्हणतात की आज मी तुम्हाला दोघांना काही प्रश्न विचारेन आणि त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दोघांनी द्यायचं. तशी तो म्हणाला बरं. मग तो मुलगाने गुरुजींनी विचारलं तू सकाळी किती वाजता उठतोस? तो सकाळी सूर्योदयाच्या आधी माझी आई मला उठवते. मग उठल्यानंतर काय करतोस? म्हणजे दात घासायचे आणि त्यांचं जे शेत असतं त्यामुळे शेतामध्ये वेगवेगळ्या कडुलिंबाच्या झाडाच्या काड्या असायच्या, वडाच्या झाडं असायची. तर तो म्हणतो ह्या सगळ्या गोष्टींनी मी दात घासतो, आंघोळ करतो, सूर्यनमस्कार घालतो, माझी आई माझ्या अंगाला तेल लावते आणि हे सगळं करतो. आणि माझी आई मऊ भात भाकरी जे काही घरात असेल तो नाश्ता देते आणि तो नाश्ता खाऊन मी शाळेत येतो. आणि मग त्या श्रीमंत मुलाला विचारतात तू किती वाजता उठतोस रे? तो त्याला काही बोलताच येत नाही. तो म्हणतो की म्हणे मी सकाळ झाली की मला आई उठवते जबरदस्ती. तुम्हाला उठवायला लागतं? उठता ना तुमचे तुम्ही? तर तो म्हणाला माझ्या आई मला उठवते, मला आंघोळ घालते. खूप मोठं असतं 4वी 5वी मध्ये. म्हणजे माझी आई आंघोळ घालते, केस विंचरते. मग बाकीच्या मुलांना हसायला येतं की एवढा मोठा मुलगा आणि अजून केस विंचरायला लागतायत. तशी मग तो म्हणतो हे सगळं करतो आणि मग आमची गाडी आहे मोठी, मग आई मला छान कपडे घालते, दागिने घालते आणि मी शाळेत येतो. मग तू जेवून काय येतोस? त्यावेळेला पाव वगैरे मिळायचे नाही, पण त्याला पाव खूप आवडायचा. मग शहरातनं ते पाव घेऊन यायचे आणि तो मुलगा पाव खायचा, बिस्किटं खायचा, म्हणजे जे खायला नाही पाहिजे ते खायचा. आणि मग तो म्हणायचा की म्हणे पण मला खूप सर्दी होते, मला खूप थंडी येते, खूप ताप येतो. मग गुरुजी म्हणतात की म्हणे हे असं का बरं होतं? तर ते म्हणाले की तुझे चुकीच्या पद्धतीने खातोयस ना, उशिरा उठतोस, व्यायाम करत नाहीस. तेव्हा गुरुजी सांगतात की ह्याच्याकडे खरा दागिना आहे. आणि तो खरा दागिना कसला आहे? आरोग्याचा दागिना. आणि तुम्ही जर आत्ता तुमचं शरीर कमावलं, तुमचं आरोग्य जर नीट ठेवलं ना, तर आपलं आयुष्य पुढचं पूर्णपणे घडणार आहे. म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व जे घडायचं आहे, तुमच्या पुढे जे काहीतरी ध्येय आहे, मला आयुष्यात पुढे काहीतरी घडायचं आहे, मला 10वी मध्ये खूप चांगले मार्क मिळवायचे, मला पुढच्या शहरामध्ये जायचं आहे, शिकायला जायचं आहे. पण हे करण्यासाठी आपल्याकडे शरीर चांगलं पाहिजे. आणि मग शरीर चांगलं ठेवण्यासाठी काय करायचं बरं? तुम्ही केस विंचरता बरोबर, ते केस विंचरण्याच्या पण पद्धती असतात. म्हणजे आपले केस असतात ना, मुलींचे केस छान मोठे असतात, लांब असतात, आपण एकमेकींच्या जवळ बसतो आणि मग आपल्या डोक्यामध्ये मावशीचा प्रसाद जातो बरोबर. पण तो जायला नाही पाहिजे म्हणून काय करायचं, बारीक म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी मी सांगते ना, पण त्या तुम्ही जर नीट ऐकल्यात, मन लावून ऐकल्यात, आणि ही गोष्ट जी आहे ना, तुम्ही घरी गेलात ना की मुलांनी एक लक्षात ठेवा, मी ज्या गोष्टी सांगते त्या आईला सांगायच्या, आपल्या दिदीला सांगायच्या. ह्याच्या मागचं मी कारण काय सांगते माहितीये? आपण जेव्हा एखादी गोष्ट ऐकतो आणि तुम्ही जर ती 5 जणांना सांगितलीत तर ती तुमची पाठ होऊन जाते. हेच तुम्ही जर सूत्र अभ्यासासाठी जर पाळलत ना, तर वेगळा अभ्यास करायची गरजच नाही पडणार. म्हणजे बाईने आज तुम्हाला काही शिकवलं आणि समजा तुम्ही जमलात 5 जणी, मधल्या सुट्टीमध्ये आज कुठची बरं कविता शिकवली होती, आणि ती कविता जर तुम्ही म्हणालात, 5 जणींना म्हणून दाखवलं, किंवा असंच छान आपण गाण्याच्या चालीवरती जर ती म्हटली तर ती कविता पाठ होऊन जाते. म्हणजे वेगळं अभ्यास म्हणून काही करायलाच लागत नाही. तर मी जे सांगतेय की केस कसे विंचरायचे, की कंगवा जो असतो तो कंगवा घ्यायचा आणि सगळ्या दिशांनी आपले केस विंचरायचे. म्हणजे मागे करायचे, मागून पुढे करायचे. आणि हे मी का सांगते माहितीये? ह्या डोक्यामध्ये काय असतं आपल्या? मेंदू बरोबर. आणि तो मेंदू ह्या आपल्या डोक्याच्या कवटीमध्ये पूर्णपणे संरक्षित असतो, त्याच्यावरती केस असतात. आणि आपण जर केस व्यवस्थित विंचरले, तुम्ही बघा बारीक कंगव्याने केस असे खूप बारीक विंचरलेत ना, तर तुमच्या डोक्याला तो कंगवा लागतो. आणि असे जर केस विंचरले तर आपलं रक्ताभिसरण वाढतं, आणि ते रक्ताभिसरण वाढलं की तुमचं आपोआप मेंदू जो आहे तो कार्यक्षम होतो, ऍक्टिव्ह होतो. तुम्ही म्हणता असं कसं आहे? पण हे खरं आहे. म्हणजे हे तुम्ही करून बघा की असं होतं का, आणि तुम्हाला जाणवेल की खरोखर आपल्याला छान फ्रेश वाटतंय. त्यामुळे काय होतं, तुमचे केस गळणार नाहीत, केसामध्ये कोंडा होतो तो कोंडा होणार नाही. बघा मुलींचे केस खालून स्प्लिट एंड असतात,
म्हणजे केस बारीक बारीक तुकडे पडतात, त्याला 2 भाग होतात. तर तुम्ही केस जर नीट विंचरले तर तुम्हाला या समस्या होणार नाही. आता बघा, माझ्या पुढे तुम्ही 8वी 9वीतल्या मुली आहात. केसात जेव्हा कोंडा होतो तो डोक्यातला कोंडा आपल्या चेहऱ्यावर पडतो आणि आपल्या पाठीवरती पण पडतो आणि त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती मुरुमं येतात, पिंपल्स येतात, पाठीवरती फोड येतात. म्हणजे बघा की केस विंचरण्याने तुमच्या केसाला जो कोंडा आहे तो निघून जाईल, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स येणार नाहीत. म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी वेगळी ट्रीटमेंट घ्यायला लागणार नाही, चेहरा सतेज राहील. म्हणजे एक गोष्ट केल्याने त्याचे किती फायदे असतात बघा. म्हणजे आपण म्हणतो ना, एक केक फ्री, बरोबर? आणि मग ते बघितलं की आपण ते घ्यायला जातो. पण आपलं आरोग्य जर तुम्ही असं टिकवलं ना तर तुम्हाला इतका फायदा होतो. म्हणजे तुम्ही केस विंचरलेत की तुमची बुद्धी तल्लख होते, तुमच्या डोक्यात कोंडा होत नाही, तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येत नाही. त्याच्यानंतर आपण आता आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायची? तुम्ही दात जे घासता, तर दात घासताना ना, आपण जे दात घासतो, आपण चूळ भरतो का प्रत्येक खाण्यानंतर याचा विचार करा. तुमची आता मधल्या सुट्टीची वेळ झाली का मला माहिती नाही, पण मधल्या सुट्टीमध्ये आपण जे जेवण घेतो तर आपण जे पाणी पितो त्याच पाण्याने चूळ भरायच्या आणि पूर्ण चेहऱ्यामध्ये ते पाणी फिरवायचं. म्हणजे आपोआपच काय होतं, तोंड स्वच्छ होतं आणि आपले जे दाताचे, जे चेहऱ्याचे इथले जे सगळे मसल्स असतात ना ते मजबूत होतात. म्हणजे बघा, आपण हल्ली योगासनं करतो, फेस योगा असतं, तुम्हाला माहिती असेल. तर त्या फेस योगामध्ये सुद्धा काय सांगतात की आपले गाल फुगवा, बरोबर? चेहऱ्यामध्ये तुम्ही जीभ इकडे लावा, जीभ इकडे लावा. तर आपण केवळ पाणी तोंडात धरून जर गुळण्या केल्या आणि ते पाणी सगळ्या तोंडामध्ये फिरवलं, आपलं तोंड स्वच्छ होतं. आपल्या तोंडामध्ये ज्या लाला ग्रंथी असतात त्या ऍक्टिव्ह होतात. त्याच्यामुळे काय होतं, अन्न पचन व्हायला सुरुवात होते. जे तुम्हाला वाटेल ह्या गोष्टीमध्ये काय आहे, पण ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये शास्त्र आहे आणि ते तुम्ही जर तसं केलं तर त्याचा तुम्हाला फायदा होतो. त्यामुळे आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपण नक्की लक्षात ठेवूया. त्याच्यानंतर आपण आपली जी नखं असतात, तुम्ही जेवायच्या आधी हात धुता का? हां, तर आपण हात धुणं खूप गरजेचं आहे, कारण आपल्या नखांमध्ये माती असते आणि ती माती जर पोटात गेली तर आपल्याला काय होतात, जंत होतात आणि ते जंत जे असतात ते आपल्याला कळत नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला अनेक नानाविध व्याधी होऊ शकतात, त्वचा विकार होतात, भूक लागत नाही, उलटी होणं, असे अनेक विकार होतात आणि त्याच्यामुळे आपण जेवायच्या आधी हात धुणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर मुलं जी आहेत ती मुलं व्यायाम करता का? आवाज खूप मोठा नाही येते. काय करता? सूर्यनमस्कार घालता? आता संक्रांत येणार आहे, बरोबर? तर संक्रांतीच्या वेळेला आपल्याला सूर्योपासना करायची असते. त्यामुळे तुम्ही जर घालत नसाल तर जर सूर्य उपासना करायची असेल तर काय करायचं माहितीये? सूर्यनमस्कार घालायचे. आणि हे सूर्यनमस्कार घालायला किमान 5 मिनिटं लागतात. तुमची शाळा जर सकाळची असेल, तुम्ही लवकर उठत असाल तर त्या आपल्या स्वतःच्या आरोग्यासाठी 5 मिनिटं द्यायची. म्हणजे हे फक्त मुलांनीच नाही, मुलींनी पण सूर्यनमस्कार घालणं तितकंच गरजेचं आहे. आणि हे सूर्यनमस्कार केल्याने काय होतं माहितीये? आपली उंची वाढते. म्हणजे उंची वाढण्यासाठी वेगळं काहीही करायची गरज नाही पडत. आपले हातपाय जे असतात ते मजबूत होतात. आपलं जे आरोग्य असतं पोटाचं, कारण आपल्या सगळ्या शरीराला स्ट्रेच बसतो. आणि हे सूर्यनमस्कार करताना आपण प्रत्येक सूर्यनमस्कार याच्यामध्ये 8 आसनं होतात. त्यामुळे ते प्रत्येक आसनचं आपण काही मिनिटं धरून ठेवलं तर आपल्या शरीराला त्याचा फायदा होतो. म्हणजे समजा पुढच्या वर्षी मी तुमच्याकडे परत भाषण द्यायला आले तर मी तुम्हाला विचारेल की तुम्ही सूर्यनमस्कार वर्षभर घातलेत का? आणि तुमची उंची वाढली, तुमच्या बुद्धीमध्ये वाढ झाली, तुमचा अभ्यासाची प्रगती झाली तर मॅडम मला सांगतील की हो, आमच्या मुलांनी सूर्यनमस्कार घातले. त्यामुळे हे सूर्यनमस्कार जर तुम्ही घातलेत तर तुमची बुद्धी सूर्यासारखी तेजस्वी होईल. याच्यासाठी काय असतं माहिती की आपण सूर्याकडून आरोग्याची अभिलाषा करायची असते. कारण सूर्य असतो तो अख्ख्या जगाला प्रकाश देत असतो आणि तो प्रकाश देतो तो कधी आपल्याकडे ठेवतो का? सगळ्या लोकांना वाटून टाकतो. आणि त्या प्रकाशामुळे आपल्याला आरोग्य मिळतं आणि त्या आरोग्यातनं तुम्ही उद्याचे जबाबदार नागरिक घडणार असतात. तुम्ही मोबाईल किती वापरता?
व्हॉट्सअप आवडतं, घरी गेलं की वापरता, सगळं मला माहिती आहे. त्यामुळे हा मोबाईल जो असतो ना, तो मोबाईल, तर हा जो मोबाईल आहे की नाही, तो मोबाईल त्याचा वापर सीमित करा. आत्ता तुमचं अभ्यासाचं वय आहे, खेळण्याचं वय आहे. तुम्ही आता स्पोर्ट्स डे चालू असतील तुमचे, बरोबर झाले, पण त्यासाठी तुम्ही खूप खेळलात, प्रॅक्टिस केली, घरी गेल्यावर खेळता ना तुम्ही. तर हे खेळणं आपल्या आरोग्यासाठी खूप गरजेचं असतं आणि हे खेळण्याने सुद्धा तुमचा आरोग्याचा विकास होत असतो, तुमचं व्यक्तिमत्व घडत असतं. आपले जे खेळाडू आहेत, पीटी उषापासून सारखे धावपटू आहेत किंवा आपले जे क्रिकेटियर्स आहेत, बॅडमिंटनपटू आहेत, त्यांनी ना ध्यास ठेवलेला असतो एखाद्या गोष्टीचा की मी हे खेळणार आहे, मी हे करणार आहे, मी मिळवणार आहे. आणि तुम्ही जेव्हा असा एखाद्या गोष्टीचा ध्यास घेता ना, तेव्हाच तुम्ही त्याच्यात यशस्वी होऊ शकता. त्यामुळे आपल्याला काय व्हायचं आहे हे जर तुम्ही ठरवलं, म्हणजे आता तुम्ही एवढे व्यवस्थित मोठे आहात की मला पुढे काय करायचं आहे, आणि ते जर तुम्ही मनात ठरवलं तर ते तुम्हाला सतत आपल्या डोळ्यासमोर राहिलं पाहिजे की आता ह्याच्या पुढे मला 9वी आणि 10वीचा अभ्यास खूप करायचा आहे. आम्ही आमच्या शाळेतल्या मुलांना काय सांगतो माहितीये, एक सोपी ट्रिक सांगतो तुम्हाला. म्हणजे अभ्यासात जर यश मिळवायचं असेल तर आपण ना आपलं टार्गेट सेट करायचं. ऐकणार आहात? तर आपलं टार्गेट सेट करताना काय करायचं की तुम्हाला जर 75% मार्क हवे असतील, 80% मार्क हवे असतील, तर एक मोठा पांढरा कागद घ्यायचा आणि त्याच्यावरती तुम्हाला जितके पर्सेंटेज हवे आहेत, 80%, 90%, त्याच्यापेक्षा 2% जास्ती लिहायचे आणि एवढे मार्क मला मिळणारच आहेत हे मनात ठेवायचं. आणि त्यासाठी काय करायचं, आपल्या डोळ्याच्या समोर ते लिहून ठेवायचं आणि त्याच्या बाजूला असा एक मोठा लाल बिंदू काढायचा. म्हणजे आईची टिकली असते तर ती मोठी टिकली त्याच्यावर लावा किंवा आपला कुंकू घ्या, लाल कलरचं स्केच पेन घ्या आणि मोठा गोल काढा. आणि सकाळी शाळेत येण्याच्या पूर्वी त्या आपल्या एम कडे बघायचं, म्हणजे मला एवढे मार्क मिळवायचे आहेत. आणि हे जेव्हा तुम्ही टार्गेट सेट करता ना, आणि हे मी माझ्या कितीतरी विद्यार्थ्यांना सांगितलंय, आणि जेवढं टार्गेट सेट केलेलं असतं त्याच्यापेक्षा 2 ते 4% मार्क त्यांना जास्ती मिळतात. आहे की नाही सोपी गोष्ट? पण ही सोपी जरी वाटली तरी याच्या मागचं शास्त्र काय माहितीये का, आपण जेव्हा त्या बिंदूकडे बघतो तेव्हा आपलं तिथे नजर एकाग्र होतं, आपलं मन तिथे एकाग्र होतं. आणि त्यामुळे ही गोष्ट उद्या तुम्ही घरी गेलात की जरूर करा. उद्यापासून आपलं काल नवीन वर्ष सुरू झालं, बरोबर? आपण काही ना काहीतरी संकल्प करतो, पण हा असा संकल्प तुम्ही करा की ज्याने तुमचं आयुष्य बदलून जाईल. आणि हे अतिशय सिद्ध झालेली गोष्ट आहे. त्यामुळे जर तुम्ही असे वागलात तर ते तुम्हाला खूप फायद्याचं ठरेल. हे तुम्ही तुमच्या घरी भावाला सांगा, तुमच्या बहिणीला सांगा, तुमचा कोणी दादा असेल, इंजिनिअरिंगला असेल, काही असेल, तर ही गोष्ट जर आपण केली ना तर आपल्याला ठरवता येतं की मला काय व्हायचं आहे. आणि अजून एक सांगते तुम्हाला, जेव्हा तुम्ही अभ्यास करायला बसता तेव्हा अभ्यासाच्या आधी ओंकाराचं उच्चारण करायचं. करता तुम्ही? नाही करत? तर मी तुम्हाला आता सांगते तसं सगळ्यांनी इकडे लक्ष द्या आता, की आपल्याला ना डोळे बंद करायचे आणि डोळे बंद केल्यानंतर मी सांगते तसं 3 वेळा ओंकाराचा उच्चार करायचा आहे. आणि हा ओंकाराचा उच्चार करताना ओंकार कसा म्हणतो माहितीये? अ, उ आणि म, आणि त्याच्यावरती जो बिंदू असतो तो बिंदू असतो अर्धमात्रेचा. आणि हा ओंकार जो आहे हा बिग बँग थेअरी, म्हणजे हा ओंकार ह्या विश्वाचा आधार मानलेला आहे. ह्याच्यातून अख्खं विश्व निर्माण झालं. आपण जो श्वास घेत असतो तो श्वासोच्छ्वास तुम्हाला कळतो का? नाही कळत. पण आपण जेव्हा श्वास आत घेतो तेव्हा सो आणि बाहेर सोडतो तेव्हा हम, म्हणजे सतत आपल्या शरीरात सोहम सोहम असा ध्वनी येत असतो. तो तुम्हाला कळत नाही, पण जेव्हा तुम्ही ओंकाराचं उच्चारण कराल तर आता आपण सगळ्यांनी डोळे बंद करायचे आणि मी सांगेन तसं पहिला ओम मध्ये, ऐकताय ना? मार्ग चांगले मिळवायचे आहेत ना? तर मग मी सांगते तसं आपण 3 वेळा ओंकाराचं उच्चारण करणार आहोत. सगळ्यांनी डोळे बंद करा, ताठ बसा, पाठीचा कणा ताठ, त्याच्यानंतर आपले जे हात जे आहेत
हाताची जी बोटं असतात ना ह्याला म्हणायचं अंगठा आणि पहिलं तर्जनी. आणि हे जेव्हा आपण एकत्र करतो तेव्हा त्याला म्हणायचं ज्ञान मुद्रा. म्हणजे आपण जेव्हा अशी बोटं करतो तेव्हा आपलं सगळं लक्ष एकत्र येतं, कॉन्सन्ट्रेशन तिथे जमतं. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला बसायच्या आधी 3 वेळा ओंकार करा, तरी तुमचं अभ्यासातलं लक्ष नक्की वाढेल, अभ्यास चांगल्या प्रकारे होईल. सगळ्यांनी डोळे बंद करा आणि मी म्हटल्यानंतर माझ्या मागून तुम्ही परत म्हणायचं आहे ओ. आता मी म्हणते मग माझ्या मागून तुम्ही म्हणा. आता पहिला जो उच्चार ओंकारचा होता तुम्ही ओ दीर्घ म्हणणार आहे, त्याच्यानंतर म छोटा म्हणणार आहे, त्याच्यानंतरचा जो ओ आहे तो म दोन्ही समसमान मात्रेमध्ये म्हणणार आहे, आणि तिसरा आहे त्याच्यामध्ये ओ छोटा आणि म मोठा. आधी मी म्हणेन, माझ्या नंतर सगळ्यांनी म्हणा ओ म्हणा. आता आपल्या दोन्ही तळहातांचं घर्षण करा, म्हणजे एकमेकांवरती घासा, आणि त्या हाताची जी ऊब आहे ती आपल्या डोळ्याच्या वरती द्यायची, पण हलकेच हात वर ठेवायचा, डोळ्यावर दाबायचा नाही. ठेवा डोळ्यावरती. व्हेरी गुड. आता हे असं केल्याने प्रत्येक जण एका एनर्जीने भारलं गेलाय. त्यामुळे उद्यापासून करणार ना हे सगळं. आणि मी तुम्हाला एक छान श्लोक सांगणार आहे अभ्यास शिकण्यासाठी. आपण अभ्यासासाठी कुठल्या देवतेची प्रार्थना करतो? सरस्वतीची. तर ही जी सरस्वती आहे, आपण जेव्हा अभ्यास करतो तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स सांगणार आहे की आपला अभ्यास लक्षात कसा राहायला पाहिजे. आपली जेव्हा परीक्षा येते तेव्हा आपल्या दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये आपल्याला गोष्टी आठवणं महत्वाचं असतं, आणि तुम्ही जो वर्षभर अभ्यास करता तो पण तुम्हाला शेवटी आठवायचा असतो. याला काय म्हणतात माहितीये का? शॉर्ट टर्म मेमरी आणि लॉंग टर्म मेमरी. म्हणजे परीक्षेच्या वेळेला तुम्हाला शॉर्ट टर्म मेमरीची गरज असते, म्हणजे आत्ता केलं आणि मला उद्या आठवलं. आणि लॉंग टर्म मेमरी म्हणजे मी वर्षभर जो अभ्यास केला तो मला आठवला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला जो अभ्यास असतो, तुम्ही जे प्रश्न असतात ना ते तुम्ही लिहून काढायचे, त्याची उत्तरं लिहून काढायची, आणि ते जे प्रश्न असतात की जे मला उद्या लिहायला हवेत ते प्रश्न, उद्या परीक्षा आहे तर आजच्या आदल्या रात्री त्याचा अभ्यास करायचा. तर म्हणायचं शॉर्ट टर्म मेमरी, आणि ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी आठवतं. अभ्यासाच्या आधी जर ओंकार म्हटलात आणि ते जर केलं तर ते तुमच्या नक्की लक्षात राहतं. आणि अभ्यास करताना कसं करायचं माहिती? आपण धडा वाचला की डोळे बंद करायचे, आणि हा जो आहे त्याला म्हणायचं भ्रू मध्य. शंकराला किती डोळे असतात? 3. आणि हा जो मधला डोळा आहे त्याचा बंद असतो, आणि आपला प्रत्येकाला असा तिसरा डोळा असतो. त्यामुळे आपण जो अभ्यास करतो तो रिकॉल करण्यासाठी, म्हणजे तो परत आपल्याला आठवण्यासाठी आपल्या भ्रूमध्यात बघायचं, आणि ते भ्रूमध्यात बघितलं की ते तुम्हाला आठवतं. ठीक आहे. तर मी एक श्लोक सांगते सरस्वतीचा, तो तुम्ही लिहून घ्या सगळ्यांनी. झालात रेडी? सांगू? मी सांगते, तुम्ही म्हणा आणि नंतर लिहून घ्या. नमस्ते शारदे देवी विद्या, नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे
वससी तू मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव. लिहून घ्या. नमस्ते शारदे देवी. लिहिलं? सरस्वतीमती प्रदे. आता दुसरी ओळ. वससी तू मम जिह्वाग्रे. वससी तू मम, मम म्हणजे माझ्या, जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदा भव. म्हणजे मला सगळ्या विद्या प्रदा भव म्हणजे तू मला प्रदान कर, म्हणजे मला दे. हा श्लोक सगळ्यांनी अभ्यासाला सुरुवात करायच्या आधी जरूर म्हणा, ह्याचा खूप छान फायदा होतो. आता तुम्ही जेव्हा एखादा श्लोक पाठ करता, ऐकताय ना, तुम्ही जेव्हा एखादा श्लोक पाठ करता, अभ्यासातली कविता पाठ करता, तुम्ही समीकरण पाठ करता, त्यावेळेला आपण जेव्हा एखादी गोष्ट म्हणतो तर ह्याला काय म्हणतात, कंठ प्रदेश, बरोबर. आणि एखादी गोष्ट शिकण्यासाठी त्याच्यावरती आपण विचार करणं गरजेचं असतं. आणि काय सांगायचं की ह्या माझ्या कंठ प्रदेशामध्ये ती जी सरस्वती आहे ती येऊन स्थिर होऊ दे, म्हणजे मला तो विषय कंठस्थ होऊ दे. तुम्हाला माहिती आहे, आपण काही दिवसापूर्वी एक बातमी वाचली होती की काशीमध्ये त्यांनी वेद पठण केलं, माहिती आहे, बातमी वाचली ती. आणि त्यांनी ते सगळ्या ऋग्वेदातल्या ऋचा कंठस्थ म्हणजे म्हणून दाखवल्या होत्या. त्यांनी कसा अभ्यास केला होता, तर असे श्लोक म्हटले होते, ओंकाराचं उच्चारण केलं होतं. आणि ते श्लोक म्हणताना त्याच्या कंठामध्ये ती सरस्वती आली होती. म्हणजे आपण जेव्हा एखाद्या गोष्टी सांगतो लोकांना, तर ते जर लोकांना पोचलं पाहिजे, लोकांपर्यंत गेलं पाहिजे, तर ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे ना. आणि त्यासाठी त्या सरस्वतीला प्रार्थना करायची की तू माझ्या कंठ प्रदेशात येऊन राहा, आणि म्हणजे माझा अभ्यास पाठ होईल. त्यामुळे कुठचीही अभ्यास करताना प्रार्थना करायची, मी जी सांगितली ती. आणि मन लावून जर अभ्यास केलात त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. त्यामुळे असं करणार ना, सूर्यनमस्कार घालणार, केस विंचरणार. आता एक छान तुम्हाला सुपर ब्रेन योगा सांगते. काय सुपर ब्रेन योगा? ये पुढे ये ना. शाळेमध्ये आम्हाला लहानपणी शिक्षा करत होते, तुम्हाला करतात? पण तुम्हाला माहितीये का, ही शिक्षा नाही आहे, ह्याच्या मागे ना खूप मोठं शास्त्र आहे. याला म्हणतात सुपर ब्रेन योगा. काय? आणि आता तर हा जो सुपर ब्रेन योगा आहे ना, ह्यांना सांगितलं म्हणजे सगळ्यांनी करायचं आहे. आणि हे केल्याने काय होतं माहितीये, आपला हा जो कान असतो ना, ह्या कानावरती ॲक्युप्रेशरचे पॉइंट्स असतात. हा जो आपला कान असतो तो कशाला रिझेंट करतो माहितीये, आपल्या आईच्या पोटात जो गर्भ असतो, छोटं बाळ असतं, फिटस, तर ते पूर्णपणे आपल्या कानाच्या आकाराचं असतं. आणि त्यामुळे आपल्या शरीरामधले सगळे जे पॉइंट्स आहेत ते आपल्या कानावरती असतात. म्हणजे जेव्हा आम्ही पेशंटना तपासतो त्यावेळेला हे कानावरचे पॉइंट्स जर प्रेस केले तर तो पेशंट बरा होतो. म्हणजे तुम्ही विदाऊट औषध सुद्धा पेशंटला बरे करू शकता. आणि हे जे कानाचे पॉइंट्स आहेत, आपण असे कान वरती खेचतो, नंतर हे कान बाजूला खेचायचे, कानाच्या पाळ्या आहेत त्या अशा खाली खेचायच्या. आणि आपण जेव्हा असे क्रॉसमध्ये पकडतो तेव्हा आपला मेंदू जो असतो, डावा मेंदू आणि उजवा मेंदू, माहिती आहे ना, तर तो डावा मेंदू आपल्या उजव्या शरीरावरती नियंत्रण ठेवत असतो आणि उजवा मेंदू डाव्या शरीरावरती. त्यामुळे आपण जेव्हा हा कान ओढतो तेव्हा आपलं इकडचं शरीर ऍक्टिव्हेट झालेलं असतं आणि इकडचा कान ओढला की उजव्या बाजूचं. त्यामुळे हे असं केलं तर तुम्ही दिवसभरामध्ये अतिशय फ्रेश राहता, अभ्यास करायला फ्रेश राहता आणि तुमचं शरीर, तुमचा मेंदू तल्लख राहतो.
म्हणजे तुमच्या गोष्टी लक्षात राहायला लागतात. किती सोपं आहे ना, कराल ना? सूर्यनमस्कार, सुपर ब्रेन योगा, केस विंचरणं, दात घासणं, चुळा भरणं, आणि ज्या दिवशी तुम्हाला सुट्टी असेल त्या दिवशी आपण काय करायचं माहितीये? तेल लावायचं शरीराला. चिकचिक नाही. अतिशय तुम्ही जर तेजस्वी दिसायला हवं असाल, तुमचा चेहरा ग्लो करायला हवा असेल, छान तिळाचं तेल घ्यायचं वाटीमध्ये आणि आपल्या हाताला पायाला व्यवस्थित तेल चोळून लावा. आणि त्याच्यानंतर एक 10 मिनिटं ते शरीरात जिरायला वेळ लागतो. आणि मग आपण बेसन पीठ घ्यायचं, उटणं घ्यायचं आणि त्याने तुम्ही आंघोळ करायची. तुम्ही करून बघा, तुमचा चेहरा अतिशय तेजस्वी दिसेल. आणि खरोखर केलं ना तर तुम्हाला त्याचा फरक जाणवेल की माझी स्किन एवढी छान झाली, सॉफ्ट झाली. आणि हे तुम्ही जेवणात तूप वापरता? आवडतं? ज्यांना आवडत नाही ते आजपासून मुद्दामून जेवणात तूप वापरा. कारण तूप जे असतं ना, तूप जे खातं त्याला रूप येतं, माहितीये म्हण नाही. त्यामुळे तूप जो खातो तो दिसायला खूप छान होतो. छान होतो म्हणजे काय? तेजस्वी होतो. आणि त्यासाठी तुम्हाला वेगळी, मी बोलू का तुम्ही बोलताय? तर हे जे तूप आहे ना, हे तुमच्यासाठी ब्रेन टॉनिक आहे. त्यामुळे उद्यापासून आवडत नसेल तरी सुद्धा तुमच्या पोळीवर, भातावर 1-1 चमचा तूप जरूर खा, बरोबर? आणि आता ह्याच्यानंतर रात्री झोपताना तळपायाला जरूर तेल लावा. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. चष्मे आहेत, बऱ्यापैकी आहेत, पण आमच्या मुंबईला खूप मुलांना सवय असते की सतत मोबाईल बघायचा, टीव्ही बघायचा आणि लहान वयात चष्मे लागतात. त्या मानाने इथे चष्मे मला कमी दिसत आहेत. तर तळपायाला रात्री झोपताना तेल लावलं तर तुम्हाला चष्मा खूप उशिरा लागेल. कराल ना? ठीक आहे. आता तुम्हाला जर मनात काही शंका असतील तर तुम्ही एकेकाने पुढे येऊन विचारू शकता तुमच्या आरोग्यासंबंधी, किंवा तुम्हाला काही अभ्यास कसा करायचा आहे, माझं आरोग्य कसं टिकवायचं आहे, या संदर्भात काही शंका असतील तर एकेकाने उभं राहा. सर सांगतील, पुढे या आणि विचारू शकता. मुलींना त्यांच्या आरोग्यासंदर्भात काही प्रश्न असतील किंवा काय करायचं हे प्रश्न असतील तरी विचारू शकता. कारण मुली जशा वयात येतात तशी मुलं पण वयात येतात आणि मुलांना सुद्धा अनेक प्रश्न असतात वयात येतानाचे. जेव्हा त्यांना मिशा फुटतात, काखेमध्ये केस येतात आणि अशा वेळेला त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न येत असतात. त्यामुळे तुमच्या मनात जर असे प्रश्न आले तर ते घरी जाऊन आपल्या आईला, आपल्या बाबांना विचारणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये लाजण्यासारखं काहीच नसतं, कारण प्रत्येकाच्या शरीरामध्ये घडणारे बदल असतात ते आवश्यक असतात. म्हणजे मी सांगू का की मुलींना पाळी जी येते ती पाळी काय येते माहितीये का? कारण ती पुढे आई होणार असते आणि आई होण्याची तिच्या शरीराची जी जडणघडण असते ती पाळी येतापासून होत असते. त्यामुळे तिने आपल्या आरोग्याची काळजी ही वयाच्या 10व्या 12व्या वर्षापासून घेणं गरजेचं आहे. हे घरी जाऊन आईला सांगा. म्हणजे मुलींना समजा पाळी संबंधी काही समस्या असतील तर त्या जरूर तुमच्या आईला सांगा, तुमच्या शिक्षिकांना सांगा. ह्याच्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही आहे. सगळं प्राकृतिक आहे, नॅचरल आहे. मुलींच्या बाबतीत तेच, मुलांच्या बाबतीत तेच. आणि हे मुलांना सुद्धा समजणं गरजेचं आहे. आपण आपल्या वर्गातल्या मुलींची छेड काढायची नाही, मदत करायची, बाकीच्या मुलींची छेड काढायची नाही. हे सगळं ना सांगणं गरजेचं असतं. कारण चुकीच्या मार्गाने जर गेलात तर तुमचं भविष्य घडणार कसं? आणि हे समजण्यासाठी तुमचे शिक्षक तुम्हाला जीव तोडून सांगत असतात. त्यामुळे त्यांच्या गोष्टी ऐकणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला त्या संदर्भात जरी काही प्रश्न असले तरी तुम्ही अगदी मोठ्या मनाने विचारू शकता. पुढे या आणि विचार. बरं, आता इथे एक सगळ्यांचा सामायिक प्रश्न म्हणून घेते की मुलींना जे पाळीच्या वेळेला ब्लिडिंग होतं ते 3 दिवस ते 5 दिवस होतं. पण ह्याच्यामध्ये जर तो रक्तस्राव जास्ती झाला तर त्याच्यावर औषध घेणं खूप गरजेचं असतं. त्यासाठी डॉक्टरांकडे जाणं, आपल्या शिक्षिकांकडे जाणं, आईकडे जाणं गरजेचं असतं. तर आपण जेव्हा जेवण जेवतो तेव्हा ते चौरस षड्रसात्मक असणं गरजेचं आहे.
म्हणजे आपण जेव्हा पोळी भाजी खातो तर फक्त पोळी भाजी न खाता त्याच्याबरोबर वरण खाणं पण खूप गरजेचं आहे. कारण वरणामध्ये काय असतं वरणामध्ये? पोळी म्हणजे कार्बोहायड्रेट्स आणि डाळ म्हणजे प्रोटीन्स. आणि आपल्या शरीरासाठी आपल्याला कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स असं एकत्रित शरीराला औषध जेवण घेणं गरजेचं आहे. त्यामुळे डब्यात केवळ पोळी भाजी न आणता पोळीचा रोल आणला तर त्याला तूप लावा, त्याच्यावरती शेंगदाण्याची चटणी घाला. भाकरी आणत असाल तर भाकरीवरती तुम्ही लोणी लावा, त्याच्यावरती तुम्ही लसणीची चटणी घ्या. आणि तुम्ही फळं खाता तर ऋतूनुसार येणारी जी फळं असतात, म्हणजे आता संक्रांत येईल, आता आपल्याकडे बोरं मिळतात, चिंचे मिळतात, आवळा मिळतो. आणि आवळा जो आहे ना, आवळ्यापासून काय बनतं? च्यवनप्राश, बरोबर? तर हा आवळा जो आहे त्याला रसायन द्रव्य म्हटलेलं आहे. म्हणजे आवळा खाल्ला तर आवळ्यापासून बनवलेला जो च्यवनप्राश आहे, तो च्यवनप्राश खाल्ल्यामुळे च्यवन ऋषी हे जे म्हातारे झाले होते, वृद्ध झाले होते, ते तरुण झाले. म्हणून त्या औषधाचं नाव च्यवनप्राश ठेवलं. त्यामुळे आपल्याला जर दीर्घायुषी राहायचं असेल, आपलं आरोग्य टिकवायचं असेल, तर आपण आवळ्याचा च्यवनप्राश खाणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आत्ता आवळे मिळतात छान, तर दररोज एक आवळा खायचा. आणि आवळा खाल्ल्याने काय होतं माहितीये? आपले केस काळे भोर राहतात, केस गळत नाहीत. मगाशी एक मुलगी आली होती, ती मला विचारत होते की केस गळतात त्यासाठी काय करू. तर आपण जर चौरस परिपूर्ण आहार घेतला आणि रोजच्या जेवणामध्ये एक आवळा ठेवला ना, तर तुमचे केस कायम काळे राहतील. आवळ्याने आपल्याला दीर्घायुष्य मिळतं, आवळ्याने आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती मिळते. हे जे सगळी फळं आहेत ना, ती फळं खाणं खूप गरजेचं आहे. आणि हा स्ट्रेस कसा घालवायचा हे मी सगळ्यांसाठी सांगते. तुम्हाला अभ्यासाचा येतो का स्ट्रेस? मग आता मी सांगते ते 10 मिनिटं शांतपणे ऐका, बरोबर? तर हा स्ट्रेस घालवण्यासाठी आज ना माझं संध्याकाळी आपले जे वाचनालय आहे त्या वाचनालयामध्ये हाच विषय आहे की आयुर्वेदीय जीवनशैली आणि आजच्या जीवनात ते ताणतणाव. तर हे जे ताणतणाव आहेत ना, तर जेव्हा स्ट्रेस येतो म्हणजे ताण येतो, तो कुठे येतो? आपल्या मनावर येतो. मन दिसतं तुम्हाला कोणाला? पण त्याचे परिणाम आपल्या शरीरावर दिसतात. जेव्हा तुम्हाला शाळेत येताना खूप घाई झाली असेल आणि धावत आलात तर काय होतं? आपण दम लागतो, श्वास जोरात चालायला लागतो, आपल्याला बोलताना पण येत नाही की अरे माझी शाळेची वेळ झाली, आता मला वर्गामध्ये प्रार्थना सुरू झाली, असं तुमचं व्हायला लागतं, बरोबर? आणि ते होऊ नये म्हणून काय करायचं की आपल्याला एखादं काम करायचं असेल, अभ्यास करायचा आहे, व्यायाम करायचा आहे, शाळेत वेळेत पोचायचं आहे, तर ह्यासाठी रात्री लवकर झोपायचं. आता 5 मिनिटं मला द्या फक्त. तर रात्री लवकर झोपायचं आणि सकाळी लवकर उठायचं. एक म्हण आहे की रात्री लवकर निजे लवकर उठे त्याची आरोग्य संपदा सदा मिळे. म्हणजे हे छोटं तत्व पाळलं. पूर्वीच्या काळी लोकांकडे घड्याळ नव्हती, पण ते सकाळी सूर्योदयाच्या आधी उठत असत, आपली सगळी कामं करायची. आणि सकाळी लवकर उठल्याने काय होतं माहितीये का? आपल्याला ना 2 नंबरला म्हणजे टॉयलेटला एकदम व्यवस्थित होतं. हे वृद्धांचा प्रश्न असतो, कितीतरी मुलांचा प्रश्न असू शकतो. कारण आमच्या इथे काय होतं, जेव्हा शाळेत मुलं जातात ना तेव्हा त्यांना स्कूल बस पकडायची असते, म्हणजे त्या मुलांवरती तो पण स्ट्रेस असतो. आणि मुलांना तिथे जायला सुद्धा वेळ नसतो. म्हणजे असे कितीतरी पेशंट माझ्याकडे घेऊन त्यांच्या आया येतात की आमच्या मुलांना 2 नंबरला साफच होत नाही. त्यामुळे सकाळी जर तुम्ही लवकर उठलात तर तुम्हाला हा प्रश्न येणार नाही. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा स्ट्रेस निघून जाण्यासाठी सकाळी लवकर उठा, आपल्या कामाचं, आपल्या अभ्यासाचं नियोजन करा. आणि शिक्षक जसं मॅडम म्हणाल्या की ह्याचं ताणाचं नियोजन कसं करायचं, तर मी म्हटलं तसं की रात्री झोपताना तळपायाला जरूर तेल लावा. आपला हा जो माथा आहे म्हणजे आपलं डोकं असतं आणि इथे जो मधला
जो आपण लहानपणी टाळू भरतो बाळाचा, त्याला माथा म्हणतात किंवा टाळू म्हणतात, कपाल रंध्र, त्याच्यावर तेल लावा. म्हणजे सगळ्या डोक्याला तेल लावायची गरज नाहीये, थोडंसं तेल घ्यायचं आणि ह्या टाळूवरती मध्ये तेल लावलं तर तुमचा तणाव नक्कीच निघून जाईल. म्हणजे हे शिक्षकांसाठी पण आहे, मुलांसाठी पण आहे. आणि त्याच्यानंतर आपण जो बदाम खातो, तर असं म्हणतात की बदाम हा बुद्धिवर्धक आहे. पण हा बदाम किती खायचा, तर बदाम हे 1 किंवा 2, पण ते भिजवून खायचे असतात. आणि भिजवल्यानंतर त्याच्यामधले जे अनावश्यक घटक असतात ते त्या सालात निघून येतात. आणि ज्या व्यक्तींना स्ट्रेस जास्ती आहे, ज्यांना झोपेची शांत गरज आहे, म्हणजे जसे शिक्षक, तर त्यांनी ते 2 बदाम रात्री झोपताना खावेत. त्यामुळे झोप शांत लागते. त्याच्यामुळे सेरोटोनिन नावाचं हॉर्मोन्स आपल्या शरीरात चांगल्या प्रकारे स्त्रवतं. आणि त्यामुळे बदाम जर बुद्धिवर्धनासाठी वापरायचे असतील तर सकाळी खावेत, झोपेसाठी हवे असतील, ताणाचं नियोजन करण्यासाठी हवे असतील तर ते संध्याकाळी खावं. त्याच्यानंतर आपल्याकडे हास्य योगा सांगितला, किंवा आपला जो हात आहे, जसं मी म्हटलं आपल्या कानावरती हे जे सगळे पॉइंट्स असतात, म्हणजे सगळ्या शिक्षकांनी खरोखर आपले कान जर असे वरती ओढले तर आपल्या शरीरावरचे सगळे पॉइंट्स ऍक्टिव्हेट होतात. आणि आपले जे हात आहेत त्या हातावरती हे वेगवेगळे पॉइंट्स असतात. म्हणजे आपल्या हातावरती आपलं शरीर जे असतं ते पूर्णपणे त्या हातावरती असतं. तसंच आपल्या तळपायांवरती पण असतं. म्हणजे आपल्या शरीरावरती हे जे आपले बोटं आहेत हे आपले पाय असतात. हा जो अंगठा आहे आपला हे डोकं असतं. म्हणजे तुमचं समजा डोकं दुखत असेल, तुमचं म्हणजे कुठच्याही पेशंटचं तुमचं, तर ह्या अंगठ्यावरती आपलं जे पेन असतं, आपण लहानपणी बघा इथे बाहुली काढता आणि त्याच्यावरती आपण असा रुमाल ठेवतो. पण त्या पेनाने चित्र काढल्यामुळे तिथले पॉइंट्स ऍक्टिव्हेट होतात. म्हणजे हे करणं हे वाईट नसतं, इनफॅक्ट छानच असतं. आपण हे लहानपणीच करायचं ना, मोठेपणी करतो का, नाही करत. त्यामुळे हे आपल्या हातावरचे पॉइंट्स, तुम्ही जॉली म्हणता ना, तिथे द्यायचा पेनाचा ठिपका, बरोबर, तर हे आपले सगळे पॉइंट शरीरावरचे ऍक्टिव्हेट होत असतात. त्यामुळे आपलं हे जे हात आहेत, सगळ्यांसाठी सांगते, सगळ्यांनी महत्वाची गोष्ट आहे, ऐका, शिक्षकांनी पण आणि विद्यार्थ्यांनी पण. तर आपले जे हात आहेत, तर आपल्या हाताच्या वरती पूर्णपणे ह्या ज्या रेषा असतात, तर ह्या रेषांवरती आपलं जे पेन असतं किंवा आपलं नख असतं, हे अशा पॉइंट्समध्ये हे वरपासून खालपर्यंत जर प्रेस केलं तर त्याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीरातले सगळे तणाव असतात ते दूर व्हायला मदत होते. आणि आपलं शरीर दिवसभरासाठी रिचार्ज होतं. जे तुम्हाला इतक्या मुलांना हँडल करायचं असतं, घरातली कामं करून परत शाळेत यायचं असतं, शाळेतनं घरी जाऊन परत घरचं करायचं असतं. म्हणजे मी एक स्त्री आहे, गृहिणी आहे, डॉक्टर आहे, त्यामुळे मलाही ह्या सगळ्या ह्याच्यातनं जायचं असतं, पेशंटचं टेन्शन असतं. पण आपण आपल्या स्वतःसाठी जर 5 मिनिटं दिली, सकाळी अंथरुणातनं उठायच्या आधी व्यायाम करायला वेळ होत नाही, तर आपले जे हातपाय असतात ते पूर्णपणे ताणायचे. आपण बघा आळस देतो, तसेच आपले हातपाय आपण पूर्णपणे ताणले, म्हणजे हे सगळ्यांसाठी आहे. आणि ही जी बोटं आहेत आपली पायाची, हाताची, ती पूर्ण अशी फिरवायची. आपण जेव्हा बोटं मोडतो तेव्हा त्याच्यावरचे सगळे पॉइंट्स प्रेस होतात. म्हणजे हे असं केलं ना तर आपण दिवसभरासाठी पूर्णपणे फ्रेश राहू. नंतर जेव्हा विद्यार्थ्यांना खाली लिखाणाचं काम असतं, ऐका, हॅलो, मस्ती मग करूया आपण. तर जेव्हा मानेसाठी जेव्हा आपल्याला त्रास होतो, आपण जेव्हा खाली खूप बघून लिहितो, बरोबर, तर आपली मान जी आहे, आपली मान खाली वाकली जाते. तुम्हाला आपल्या डोक्याचं वजन किती आहे माहिती आहे? 1.5 किलो वजन असतं. आणि त्या 1.5 किलो डोक्याच्या वजन जे असतं ते आपल्या या छोट्याशा मानेवरती असतं. त्यामुळे आपल्या डोक्याचं वजन या मानेवरती आल्यामुळे ह्या मानेतल्या सगळ्या नसा आपल्या मेंदूकडे जात असतात. आणि त्यामुळे जेव्हा आपलं मेंदू शिंकतो, थकतो, जे मॅडमने म्हणाल्या स्ट्रेस येतो, तर आपल्या मानेच्या हालचाली केल्या, म्हणजे आपण जेव्हा हे जे मी तुम्हाला आत्ता दाखवलं त्याला ब्रह्ममुद्रा म्हणतात. आणि ब्रह्ममुद्रा का म्हणतात माहितीये? ब्रह्मदेवाला किती तोंड असतात? 4. त्यामुळे आपण जर 4ही दिशांना बघितलं तर आपल्या मानेला पूर्णपणे चांगला स्ट्रेच मिळतो.
आणि त्यामुळे आपलं मेंदूचं आरोग्य टिकतं. तू बरोबर केलंस, आपल्या डोळ्याचा पण व्यायाम तसाच असतो. म्हणजे आपले डोळे जे असतात ते डोळे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असे फिरवले, आणि हे जे बोट असतं ते आपल्या डोळ्यासमोर धरायचं आणि हा डोळा पुढे आणायचा आणि तेच मागे आणलं. याला म्हणायचं त्राटक. योगशास्त्रामध्ये याला त्राटक म्हणतात. म्हणजे एखाद्या बिंदूवरती लक्ष देऊन बघायचं. तुम्हाला मी सुरुवातीला काय सांगितलं, एक लाल बिंदू काढा, त्याच्यावर बघा. त्याला पण त्राटकच म्हणायचं. आणि या त्राटक केल्याने आपलं ब्रेन ऍक्टिव्ह होतो, तणाव निघून जातो आणि डोळ्यांचं आरोग्य सुधारतं. त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत या जरूर करा आणि मला नक्की सांगा. मॅडमना मी 6 महिन्यांनी विचारेन की तुमची मुलं करतात का, आणि मला मॅडम सांगतील की मग आमच्या मुलांनी हे केलं, त्यांना त्याचा फायदा झाला. आणि शीर्षासन, मुलींना केस लांब हवे असतात ना, केस गळाला नको हवे असतात, तर आपण काय करायचं, शीर्षासन करायचं. मुलांची उंची वाढेल, मेंदूकडे रक्तप्रवाह वाढेल. आणि ज्यांना शीर्षासन जमत नाही त्याला भूशिरासन म्हणतात. म्हणजे आपण काय करायचं, डोकं पुढे टेकवायचं आणि आपल्या शरीराचा मागचा भाग वरती उचलायचा. त्यामुळे काय होतं, आपल्या डोक्याकडे रक्तप्रवाह जास्ती जातो. हे असं केलं तर तुमचं आरोग्य सुधारेल आणि उत्तम आरोग्यातनं तुमचं व्यक्तिमत्व सुधारेल. आज मला तुम्ही इथे बोलावलं, शांतपणे माझं भाषण ऐकून घेतलं, त्याबद्दल मी शाळेची आणि तुमची खूप आभारी आहे. धन्यवाद.